आता पाहूया लोकसभेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अजित पवारांच्या भेटीनंतर दिलीप मोहिते पाटलांची भूमिका मवाळ। आढळराव पाटील शिरूरमध्ये लोकसभा लढणं निश्चित। मोहिते पाटलांकडून विरोध संपल्याचे संकेत। अजित पवारांनी माझ्यासोबत आणि कार्यकर्त्यांसोबत मनमोकळेपणाने भूमिका मांडली। माझ्या एकट्यामुळे पक्ष किंवा अजितदादा अडचणीत येणार असतील तर समन्वयाची भूमिका घेणं योग्य। अजित पवारांच्या भेटीनंतर दिलीप मोहिते पाटलांची भूमिका मवाळ। माढा आणि निंबाळकरांना पाडा असं आम्ही ठरवलंय, तुम्ही लवकर निर्णय घ्या। मतदारसंघाच्या दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांचं धैर्यशील मोहितेंना आवाहन। तर धैर्यशील मोहितेंनी तुतारी चिन्हावर निवडणूक लढवावी, ग्रामस्थांची मागणी। 5 वर्षापूर्वी आव्हान दिलेल्यांनाच उमेदवार करणार। अमोल कोल्हेंचा आढळराव पाटलांवरून अजितदादांना टोला। तर मी राष्ट्रवादी जाणार, यापेक्षा मी महायुतीचा उमेदवार असणार। आढळराव पाटलांची प्रतिक्रिया। म्हणजे 2019 मध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या वल्गना ऐकायला मिळाल्या होत्या, बराक ओबामा आले तरी काही हरकत नाही किंवा अजितदादांनी समोर उभं राहावं। मला वाटतं हा एक विलक्षण योगायोग आहे की ज्यांना आव्हान दिलं होतं त्यांच्याच पक्षामध्ये आता माजी खासदार जात आहेत। अमोल कोल्हेंना दिल्लीवारी करावी लागत नाही का? दिल्ली पाकिस्तानमध्ये का? कोल्हेंच्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवारांचं प्रत्युत्तर। वारी ह्यांना करावी लागत नाही का? दिल्ली आपल्याच देशात आहे ना, पाकिस्तानमध्ये नाही ना, आपल्या देशाची राजधानी आहे। अमोल कोल्हेंना पक्षात मी घेतलं, तिकीट मी दिलं, निवडून आणण्याच्या करता जीवाचं रान आम्ही लोकांनी केलं। आता ठीक आहे, काळानुरूप दिवस बदलतात। महादेव जानकर आधीपासूनच आमच्या संपर्कात। धैर्यशील मोहिते पाटलांशी संपर्क नाही तर बजरंग सोनावणेंनी केलाय पक्षप्रवेश, शरद पवार गटात। मी अजूनही छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून पुन्हा एकदा इच्छा व्यक्त। लोकसभा निवडणूक लढवण्यावर अजूनही ठाम आहात का? या संदर्भात आपलं उद्धव साहेबांसोबत काही बोलणं झालंय? ठाम म्हणजे अजून निवडणुकीत उमेदवारच जाहीर झाला नाही, त्यामुळे मी तर इच्छुक आहेच ना। लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत कुणी इच्छुक असण्यात काही अडचण नाही, मात्र ज्याला तिकीट मिळणार त्याचं काम करू। माजी खासदार चंद्रकांत खैरेंचं वक्तव्य। की शेवटपर्यंत त्या ठिकाणी म्हणजे डिक्लेअर होईपर्यंत सर्वांनाच इच्छा असते की आम्हाला तिकीट मिळालं पाहिजे। शेवटी अंतिम निर्णय त्यांचा असतो। अंतिम निर्णय झाल्यानंतर कुणी काही बोलत नाही, ही पद्धत शिवसेनेची आहे। पवारसाहेबांनी सांगितलं की महादेव जानकरांना माढ्याची जागा सोडणार, ते मोठ्या मनाचे नेते। पवारांशी सकारात्मक चर्चा झाली। राजकारणात कोण कुणाचा शत्रू किंवा मित्र नसतो। पवारांच्या भेटीनंतर महादेव जानकरांची प्रतिक्रिया। पवारसाहेब हे एक राष्ट्रीय नेते आहेत, त्यांची आमची चर्चा झाली, पॉझिटिव्ह चर्चा झाली। आणि अजून माढा मतदारसंघाला 1-1.5 महिना अजून इलेक्शनला अवकाश असल्यामुळं कशी प्यादी पडतात, काय पडतात ह्या दृष्टीने आमचं प्लॅनिंग चाललेलं आहे। इंतजार का फल मीठा होता है।